नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, नुकतं राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आहे त्याची अर्ज करण्याची डेट जी ती आता वाढवलेली 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली। परंतु या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आता ही जी इन्स्टॉलमेंट 2 जून आणि जुलैचे एक कधी बहिणींना मिळणार आहे, त्यांचं गिफ्ट कधी मिळणार आहे, कारण राज्य सरकार आता याबद्दल डेट ही अनाउन्स केलेली। आणि एक याच्यामध्ये राज्य सरकारने अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया टाकला, परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये तो 1 रुपया पोहोचला नाही। तर यासाठी राज्य सरकार काय करणार आहे याबद्दल ही माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच अपडेटेड योजनांची माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया लाडकी बहीण योजनेबद्दल जी मोठी अपडेट आलेली। तर महिला आणि बाल विकास कल्याण विभागामार्फत केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात 1 रुपया पोहोचला नाही। महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अशा खातेदारांशी आता संपर्क साधला जात आहे आणि ज्या त्रुटी त्या दूर करण्यात येणार आहेत। सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना याची अर्ज भरण्याची जी डेट आहे ती राज्य सरकारने 31 ऑगस्ट केलेली आहे। कारण याची जी अर्ज खूप प्रमाणात येत आहे आणि या अर्ज तपासणीसाठी 3 शिफ्टमध्ये छाननी करण्यात येत आहे। तसेच पात्र ठरलेल्या अर्जाच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात आलेली आहे। राज्यातील पात्र ठरलेल्या 1 कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागाकडून 1 रुपया पाठवून रंगीत तालीम करण्यात आली, परंतु 1 कोटी लाभार्थ्यांपैकी जवळपास 15 ते 16 लाख महिलांच्या खात्यातच पैसे पोहोचलेत। बघा, 1 कोटी अर्ज आतापर्यंत राज्य सरकारपर्यंत आलेले आहे आणि राज्य सरकारने प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर जे पात्र झालेत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया टाकला तर हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, पोहोचले तर 15 ते 16 लाख अर्जदारांपर्यंतच 1 रुपया पोहोचलाय। तर आता जी मोठी त्रुटी ती राज्य सरकार ही त्रुटी शोधून ही दूर करेल। आणि त्यानंतर राज्य सरकारने जे नुकतीच बुधवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये राज्य सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की जी लाडकी बहीण योजनेचं इन्स्टॉलमेंट आहे ते आता 17 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे। जुलैचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते आता ऑगस्ट 17 रोजी सगळ्या महिलांना मिळणार आहे 3000 रुपये। तर या महिलांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया का पोहोचला नाही, तर अनेक महिलांनी बँक अकाउंटची जी माहिती ती चुकीची दिलेली आहे, बँक अकाउंट चुकीचे टाकलेले, IFSC कोड चुकीचे टाकलेले आणि जे तुमचं नाव आहे बँकिंग नेम तेही चुकीचं टाकलं आहे। या कारणांमुळे हे मोठी चूक झालेली आहे। त्यामुळे 1 कोटी फॉर्मपैकी फक्त 15 ते 16 लाख फॉर्ममध्येच हा 1 रुपया अकाउंटमध्येच हा 1 रुपया गेलेला आहे। महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्याने विक्रमी मोडलेला आहे। या जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 1.45 कोटी महिलांचे अर्ज आलेले आहेत। पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज आलेले आणि 9.72 लाख अर्ज दाखल झालेले आहेत, त्यापैकी ते अप्रूव्ह झालेले आतापर्यंत ऑगस्ट महिन्याची ही माहिती आहे। लवकरच महिलांची जी प्रतीक्षा होती लाडकी बहीण योजनेची इन्स्टॉलमेंटसाठी ती संपणार आहे। 17 ऑगस्टला फायनली याची आता इन्स्टॉलमेंट तुम्हाला 2 महिन्याची मिळणार आहे। आजच जरी तुमची काही क्युरी आली असेल किंवा काही त्रुटी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तसं डाऊट मेन्शन करा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।